नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण दत्ता हलसर्गीकर यांची प्रार्थना ही कविता बघितली आहे. कवितेचे 3 कडवी किंवा 3 चरण आपण बघितलेले आहेत. कवी काय म्हणतोय? सुजलाम सुफलाम हो भूमी, नको कुठे वैराण, 6 ऋतूंचे 6 सोहळे हेच सुभग वरदान. आता ऋतू कोणते कोणते आहेत मी सांगितलं बरोबर. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू सांगितले आहेत. वरदान म्हणजे काय सांगितलं तर मिळालेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचं जे वर मिळालेलं आहे त्याला वरदान असं म्हणतात. पाटातून शेतात वाहू दे झुळझुळते पाणी, अन्न पिकू दे काळी माती पेरा पेरातून. निर्माणाचे हात मिळू दे प्रत्येकाला काम, कुणी न राहो इथे उपेक्षित सदन हेच विश्राम. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आपण शब्दार्थ बघूया. विश्राम म्हणजे विसाव्याचे ठिकाण, उपेक्षित म्हणजे दुर्लक्षित, सोहळा म्हणजे आनंदाचा कार्यक्रम, सदन म्हणजे घर, वरदान म्हणजे इच्छा पूर्ण होणे, भूमी म्हणजे जमीन, पाट म्हणजे पाण्याचा छोटा प्रवाह. हे सर्व शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आपण आता पुढील कविता बघणार आहोत. मनात असू दे तुकया ज्ञाना, अभंग ओवी मळा, ये हृदयीचे ते हृदयी हा संत शब्द सोहळा. विज्ञानाला अध्यात्माची सात्विक बैठक असो, पुरुषार्थाला कारुण्याची ओली झालर दिसो. परस्परांना जोडत राहो आपुलकीचा पूल, ध्यानी असू दे आहे अपुले ऋषी मुनींचे कुळ. मनात असू दे तुकया ज्ञाना. तुकया ज्ञाना म्हणजे कोण आहे तर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर. त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी अभंग लिहिलेले आहेत. अभंग म्हणजे न तुटलेले, अखंड. ओवी म्हणजे काय? कवितेचा छोटा चरण. म्हणजे त्यांनी जे अभंग लिहिलेत त्याची जी छोटी चरण आहे किंवा त्याची जी छोटी ओळ आहे त्याला ओवी असं म्हणतात. मनात असू दे तुकया ज्ञाना, अभंग ओवी मळा. आता मनात का कवीनं म्हटलेलं आहे की तुकया ज्ञानांचे अभंग हवेत? कारण आपण मनात आणलं तर काहीही करू शकतो. मनातले विचारच आपल्याला कृती करण्यासाठी भाग पडतात. आपण समजा जर मनानं ठरवलं की मला परीक्षेमध्ये पहिलं यायचं आहे किंवा स्कॉलरशिपमध्ये मला जिल्हास्तरीय पहिलं यायचं आहे, अशा जेव्हा माझ्या मनामध्ये विचार येईल तेव्हाच मी त्यासाठी कृती करणार किंवा त्यासाठी प्रयत्न करणार आणि मी यशस्वी होऊ शकतो. मग कवीला असं म्हणायचं आहे की आपल्या मनामध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचे अभंग ओवी यांचा मळा फुलू दे. मळा म्हणजे काय तर ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असू देत. म्हणजे बागेपेक्षा सुद्धा मळा हा मोठा असतो. मग हे मळा किंवा हे अभंग आपल्या मनामध्ये का असावेत असं कवीला वाटतं? कारण संत तुकाराम जे म्हणतात 350 वर्षापूर्वी त्यांनी अभंग लिहून ठेवलाय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, आणि आजही तो आपल्याला तंतोतंत लागू आहे. कारण वृक्ष जर आपण तोडले तर त्यामुळे पाऊस कमी पडतो आणि अन्नधान्य कमी पिकतं. म्हणजेच ते आपले सोयरे आहेत. पुन्हा वृक्षांमुळे आपल्याला त्याच्या खाली बसता येतं, सावली मिळते, झाडांवरती पक्षी घरटे करू शकतात, फुलं फळं आपल्याला मिळू शकतात. जे जे वृक्षांचे फायदे आहेत किंवा लाकूड मिळू शकतं, असे जे वृक्षांचे फायदे आहेत, ऑक्सिजन मिळतो, ते सगळे फायदे जे त्या 350 वर्षापूर्वी संत तुकारामांनी सांगितलेले आहेत आणि त्यांना आपलं सोयरे किंवा नातेवाईक म्हटलेलं आहे, ते आजही उपयोगी पडत आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये जर अभंग संत तुकारामांचे किंवा ज्ञानेश्वर महाराजांचे असतील तर आपले विचार चांगले असतील आणि त्या विचारांमुळे आपल्याकडनं
कृतीही चांगली होईल असं कवीला म्हणायचं आहे. ये हृदयीचे ते हृदयी हा संत शब्द सोहळा. आपल्या ज्या काही वेदना आहेत, इतरांच्या ज्या काही वेदना आहेत, त्या वेदना आपल्याला मिळाव्यात किंवा कळाव्यात असं आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, असं व्यक्तिमत्व आपलं असावं असं कवीला वाटत आहे. आता कवीनं हा चरण का लिहिला आहे? मी सांगितलं की कवीचा काळ हा स्वातंत्र्यानंतरचा आहे. मग स्वातंत्र्यानंतर काय झालं की इंग्रजांच्यामुळे शिक्षणामध्ये प्रगती झाली. अनेक जण शिक्षणासाठी परदेशात गेले किंवा शहरामध्ये गेले आणि शिक्षण घेतल्यामुळे काय झालं तर आपण बुद्धिवादी झालो किंवा मला बुद्धीनं सगळं समजतं, मी शिकलो म्हणजे मला सगळं येतं, असा अहंकार कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि मी मालक आहे, मी अधिकारी आहे, मला सगळं जास्त समजतं असं कुठेतरी आपल्या मनामध्ये निर्माण झालं. पण हे जेव्हा आपण आपल्या मनामध्ये अभंग निर्माण करू किंवा आपल्या मनामध्ये चांगले विचार असतील तर आपल्याला आपल्या कामगारांचे, आपल्या नोकरांचे किंवा आपल्या जे खाताखालील कर्मचारी आहेत तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे काही अडचणी आहेत, त्या अडचणी आपल्याला सोडवता येतील. आणि म्हणून आपल्या मनामध्ये तुकारामांचे किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग असावेत असं कवीला वाटतं, जेणेकरून आपल्या शिक्षणामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या वेदना ज्या कमी कळतात त्या कळण्यासाठी आपल्या मनामध्ये संतांचे अभंग असावेत असं कवीला वाटतं. विज्ञानाला अध्यात्माची सात्विक बैठक असो, पुरुषार्थाला कारुण्याची ओली झालर दिसो. त्यांच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर असल्यामुळे विज्ञानानं अनेक प्रगती केली, अनेक उद्योगधंदे निर्माण झाले आणि त्या उद्योगधंद्यांमुळे बऱ्याच जणांना काम मिळालं. पण असं होताना त्याच्यामागे अध्यात्माची किंवा चांगल्या विचारांची बैठक नसल्यामुळे काही वेळा अडचणीचे प्रसंगसुद्धा निर्माण झाले किंवा त्या प्रगतीमध्ये सुद्धा काहीतरी अडथळा आला. उदाहरणार्थ आपण पिण्यासाठी पूर्वी नदीचा वापर करत होतो. नदीवरनं पाणी आणणं हे गावामध्ये प्रथा होती. त्यानंतर विहिरीचं पाणी किंवा बोरिंगचं पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केला गेला, कारण विजेचा शोध लागल्यामुळे आपण विहिरीवरती पंप बसवू शकलो आणि त्या पंपामुळे आपल्याला पाणी नळानं मिळणं किंवा आपल्या साठवण्यासाठी टाकीमध्ये ते भरू शकणं असा भाग होऊ शकला. ही प्रगती विज्ञानानं स्वातंत्र्यानंतर केलेली आहे. पण आजकाल आपण बघतो किंवा त्यानंतर काय झालं की शेतीसाठी जेव्हा पंपानं पाण्याचा वापर केला गेला तेव्हा तो जास्त प्रमाणामध्ये केला गेला आणि त्यामुळे नदीचं पात्र कोरडं पडायला लागलं. म्हणजेच जर आपल्या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये सात्विक विचारांची किंवा चांगल्या विचारांची बैठक असेल तर आपण असा स्वार्थी विचार करणार नाही की केवळ माझ्याच शेताला नदीचं पाणी हवं, असा स्वार्थी विचार न करता आपण इतरांचाही विचार करू आणि सगळ्यांचं मिळून सगळ्यांचं शेत चांगलं होऊ दे, चांगलं निर्माण होऊ दे असा विचार आपल्या मनामध्ये अध्यात्माच्या बैठकीमुळे किंवा सात्विक विचारांच्या बैठकीमुळे नक्की येईल असं कवीला म्हणायचे. आणि प्रगती करताना आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये सात्विक किंवा चांगल्या विचारांची बैठक असावी असं कवीला वाटतं. पुरुषार्थाला कारुण्याची ओली झालर दिसो. पुरुषार्थ म्हणजे काय तर पराक्रम. अनेक राष्ट्रपुरुषांनी किंवा अनेक राजांनी आपल्याकडे भारतभूमीवरती पराक्रम गाजवला, पण त्याचबरोबर त्यांना दुःख, इतरांचं दुःख जाणवलेलं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरुषार्थ केला किंवा पराक्रम केला, पण तो पराक्रम करताना त्यांनी कायम हे राज्य रयतेचं आहे, जनतेचं आहे असाच मनामध्ये विचार ठेवला. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की हे राज्य माझं आहे, मीच राजा आहे, मीच श्रेष्ठ आहे, असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. आणि त्यामुळे जनतेच्या वेदना ज्या काही होत्या, जनतेचं दुःख जे काही होतं ते सगळं त्यांना जाणवत होतं. त्यांच्याकडे शत्रू राज्यातली किंवा मुघलांची एक स्त्री त्यांच्या दरबारामध्ये आलेली होती.
तरीही त्यांनी तिचा साडी चोळी देऊन किंवा तिचा सन्मान करून तिला परत तिच्या घरी पाठवलं. कारण त्या काळामध्ये राजे अनेक पत्नी करत होते. असं असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला आपल्या आईचा दर्जा देऊन तिची साडी चोळी भरून तिला तिच्या घरी परत पाठवलं. म्हणजेच आपल्या पराक्रमाला अशी कारुण्याची किंवा दुःखाची ओली झालर असली पाहिजे असं कवीला वाटतं. तरच तुमचा पुरुषार्थ किंवा पराक्रम श्रेष्ठ आहे. आणि असा पुरुषार्थ आपल्याकडे पण घडावा किंवा आपल्या हातून पण घडावा असं कवीनं प्रार्थना केली आहे. परस्परांना जोडत राहो आपुलकीचा पूल, ध्यानी असू दे आहे आपले ऋषी मुनींचे कुळ. आपल्यामध्ये एकमेकांना जोडण्यासाठी किंवा समाजामध्ये एकता राहण्यासाठी एकमेकांच्या मध्ये पूल निर्माण झाला पाहिजे. आणि तो कोणता निर्माण झाला पाहिजे तर आपुलकीचा. असं कवीनं का म्हटलेलं आहे? मी तेच सांगते की त्यांचा काळ हा स्वातंत्र्यानंतरचा आहे. आणि स्वातंत्र्यानंतरमध्ये गरीब श्रीमंत, कामगार मालक असे अनेक दरी आपल्या समाजामध्ये पडत गेली. पण ती न पडता कवीला असं वाटतं की आपण सगळेजण एक आहोत. आपण एकमेकांच्या जवळ असलं पाहिजे, समाजामध्ये एकत्र वागलं पाहिजे आणि त्यासाठी एकमेकांच्या मध्ये आपुलकी निर्माण झाली पाहिजे असं कवीला वाटतं. ध्यानी असू दे आहे आपले ऋषी मुनींचे कुळ. आता कवींनी असं का म्हटलंय की आपलं कुळ किंवा गोत्र हे ऋषी मुनींचं आहे? कारण आपल्याकडे संत ज्ञानदेव महाराज होऊन गेले की ज्यांनी अखिल विश्वासाठी, केवळ भारताचा किंवा महाराष्ट्राचा विचार न करता अखिल विश्वासाठी त्यांनी पसायदान मागितलं. म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी संपूर्ण विश्वाचा विचार केला आणि विश्वाचा विचार करून कितीही प्रगत त्यांची बुद्धिमत्ता असली तरीसुद्धा त्यांनी विश्वाला जे चांगलं आहे, जे योग्य आहे तेच त्यांनी केलं. जसं महर्षी सुश्रुतांनी, त्या काळी महर्षी सुश्रुतांनी ऑपरेशन करण्याचा भाग केलेला होता. म्हणजे स्वतः ते ऑपरेशन करत होते, हातांनी ते ऑपरेशन व्यवस्थितरित्या करत होते. म्हणजे इतकी प्रगत भारताची शिक्षण पद्धती होती. पण ती जरी शिक्षण पद्धती प्रगत होती तरीसुद्धा त्यांनी विश्वाला घातक होईल किंवा जगाला काहीतरी त्रास होईल अशी कोणतीही बुद्धी किंवा असे कोणतेही विचार किंवा प्रगती केलेली नाही, जी सगळ्या लोकांना उपयोगी होईल. असाच त्यांनी आयुर्वेद निर्माण केला. का निर्माण केला तर त्या आयुर्वेदामुळे आपलं जीवन चांगलं होईल किंवा आपलं आरोग्य चांगलं राहील. आज आपण बघतो की आधुनिक युगामध्ये आपण पश्चिमात्य किंवा परकीय आपण सगळी प्रणाली निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे आपल्या जेवणाखाण्याच्या वेळा ह्या बदललेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या भरपूर निर्माण होत आहेत. मग ऋषीमुनींनी काय केलं की सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्यामध्ये ताकद निर्माण होईल म्हणून सूर्याचं दर्शन घ्या असं सांगितलं. आणि सूर्याच्या शक्तीमुळे आपले जी काही प्रतिकार क्षमता वाढायला पाहिजे ती प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, अशा अनेक गोष्टी किंवा असे अनेक नियम त्यांनी निर्माण केले. आणि त्यामुळेच आपली भारतीय आरोग्य व्यवस्था ही जास्तीत जास्त चांगली राहण्याचा प्रयत्न झाला. ज्या ज्या भाज्या किंवा जी जी पिकं त्या त्या मोसमामध्ये येतात ती पिकं खाण्यासाठी आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या सणांमध्ये त्याचा अंतर्भाव केला. म्हणजे संक्रांत असेल तर तिळगुळ खायला सांगितलं किंवा गुढीपाडवा असेल तर आपल्याला कडुनिंब खायला सांगितलं. तर कडुनिंब का खायला सांगितलं आहे तर आपल्याला तेव्हा जे पित्त निर्माण होणार आहे, पुढं जो उन्हाळा, थंडी संपून उन्हाळा सुरू होणार आहे त्यामध्ये आपली पित्त प्रकृती वाढणार आहे आणि ती प्रकृती जी आहे किंवा पित्त जो त्रास होणार आहे तो त्रास होऊ नये म्हणून आपल्याला कडुनिंबाचा पाला खायला सांगितला आहे. कडू पण आपल्या पोटामध्ये रस गेला पाहिजे म्हणून ते सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक कारणामागे किंवा प्रत्येक नियमामागे त्यांनी आपलं आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा प्रकारे आपली प्रगती केलेली आहे. मग कवीलाही असं वाटतं की विज्ञानानं खूप प्रगती केली तरीसुद्धा
आपल्या ऋषीमुनींनी जी प्रगती केलेली आहे, अखिल विश्वाचं त्यांनी आनंद त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा म्हणून प्रगती केलेली आहे, तशीच प्रगती आपणही करावी असं कवीला वाटतं आणि हीच प्रार्थना कवीनं केलेली आहे. धन्यवाद.